नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आम्ही आलेलो आहोत नायगाव कोळीवाड्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर अशी ही होळी सजवली जाते। एकूण ना 2 होळे आहेत, ही एक आणि अजून एक आहे। तर ह्या होळीचं वैशिष्ट्य असं ना की खूप छान सजावट आणि ही मुलं ना खूप अगदी प्राण ओतून याची सजावट करतात। आता सकाळीच त्यांनी ती होळी आणली, त्यानंतर ती पूर्ण सजवली वगैरे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर त्यांनी सजवलेली आहे। याच्यामध्ये लाइटिंग वगैरे सुद्धा केली जाते आणि वरती बघा नारळाच्या झावळ्या लावल्या जातात आणि खूप मस्त अशी ही होळी असते। त्यानंतर हा जो आहे ना संपूर्ण नायगाव कोळीवाडा आहे आणि आता आम्ही दुसऱ्या होळीसाठी चाललोय पुढे। तर इथे यांच्या घरांच्या समोर सुद्धा सगळ्यांनी ना रांगोळ्या काढल्यात मोठमोठ्या, आता त्या पायाने इथे पुसल्या गेल्यात त्यामुळे दाखवू शकत नाही। आणि बघा प्रत्येक घरामध्ये लाइटिंग पताके वगैरे लावून आहे ना पूर्ण सजावट केली। अगदी सण म्हणजे ना खूप मोठा सण असतो यांच्यासाठी आणि खूप अगदी नटून थटून या बायका या होळीसाठी येत असतात। नारळ वगैरे आपले किंवा ओट्या वगैरे घेऊन। आपल्या गावाकडे जसं कोकणामध्ये मानाच्या ओट्या असतात, मानाचे लोक असतात, तर त्याप्रमाणे यांच्याकडे सुद्धा प्रत्येक मानाच्या अशा ओट्या घेऊन ना लोक येत असतात। आता आम्ही थोडं लवकर आल्यामुळे ना मी तुम्हाला काही दाखवू नाही शकत, कारण 11च्या नंतर वगैरे या गोष्टी चालू होतात। तर आता सध्या 10:30 वाजले। आता आपण दुसऱ्या होळीकडे येऊन पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता पोलीस सुद्धा इथे तैनात केलेले आहेत, कारण काहीतरी गडबड वगैरे झाली एखाद्या वेळेस तर त्यांना अडवण्यासाठी वगैरे। आणि तुम्ही बघू शकता इथे ना छान अशा तयार होऊन ना या कोळी बायका त्यांची मुलं वगैरे इथे पाया पडण्यासाठी येतात आणि रात्रभर हा कार्यक्रम चालू असतो आणि उद्या सकाळी मग होळीला अग्नी दिला जातो। तर हा आहे धुलीवंदनाचा दिवस आणि आम्ही इको फ्रेंडली कलर्स आणलेत डीमार्टमधून आणि असे छान असे डिशमध्ये सजवले शौर्याने आणि आता हा खाली घेऊन जातोय। त्यानंतर मी सुद्धा चालले। धुलीवंदनाच्या निमित्ताने सोसायटीमध्ये आम्ही पार्टी ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी चिकन बनवायचा कार्यक्रम आहे, तर तिथेच पोचले। आता कुठून मागवलं तुम्ही? हे कुठून मागवलं? मी सांगू कुठल्या डोक्यात देऊ पाणी? टोमॅटो हे बघा अशा प्रकारे चूल पेटवली आहे, छोटेसे ब्लॉक्स 3 लावून। त्यानंतर इथे काका कटिंग करत आहेत चिकनचं। त्यानंतर इथे वरती मामी आहे आणि मामीने आमच्यासाठी चहा बनवलाय। चहा ओतून आता सगळ्यांना देते मी आधी, कारण चहा पिल्याशिवाय काही तरतरी येत नाही। तर सकाळचे 10 वाजलेत आणि आता आम्ही तयारी करायला घेतली चिकनची आणि पनीरसुद्धा बनवणार आहोत जे व्हेज आहे त्यांच्यासाठी। आहे स्मिता, ती खोबरं चिरते आणि वेलिंग काकी आहेत त्या लसूण सोलून देते। जेवणाची सुरुवात आम्ही लवकर करतो, म्हणजे काय होतं की लवकरात लवकर सगळं जेवण आटपून जातं आणि त्यानंतर मग खेळण्यासाठी बराच वेळ मिळतो। ते इथे आर्यन आणि दिवेश खोबरं तळून घेत आहेत अगदी काळसर वगैरे करून, म्हणजे चिकनची टेस्ट येते ना ती खूप छान येते। नाही लागणार काय घाल तू? आणि ते मिक्सर मध्ये होऊन जाणार। हां सगळं होऊन जाणार ते। ओ शेफ। आणि इथे बघा मस्त असं फ्राय करून घेत आहेत चिकन। तेवढ्यातच हा शौर्य आला माझ्याकडे रंग लावण्यासाठी। हे बघा मस्त फ्राय करतायत आणि म्हणजे तेलामध्ये आधी फ्राय करून घेतात आणि त्याच्यानंतर मग त्याला फोडणी घालणार आहे। तर इथे स्मिताने मिक्सर वगैरे लावून दिलाय आलं लसणाची पेस्ट करून आणि ते चिकन आता फ्राय केलेलं काढून घेतलंय। ग्रेव्ही आता तयार झाली आहे, त्याच्यामध्ये आता सगळे मसाले टाकून घेत आहेत आणि त्याच्यानंतर मग चिकन टाकणार आहे। आणि आता इथे भातासाठी सुद्धा पाणी ठेवलं आहे। जेवण तयार झालं आहे आणि मी आता थोड्या वेळासाठी वर आले होते। आता बघा इथे त्यांची होळी चालू झाली आहे आणि आता मी पण जाते। कलर घेतलेले आहेत हातामध्ये आणि आता जाते मी, बघते आता काय छान धमाल अशी चाललेली असते। आणि नेहमीच असतं आमच्या इथे सोसायटीमध्ये कुठचाही कार्यक्रम असला ना की सगळे एकत्र असतात आणि खूप छान अशी धमाल करतात। खूप छान छान सॉंग्स इथे लावलेले आहेत आणि मुलंसुद्धा छान डान्स करतात। पण मी ना सॉन्ग या व्हिडिओला लावू शकत नाही, कारण जर मी सॉन्ग लावले तर कदाचित ना कॉपीराईट येईल आणि त्यामुळे
तर इथे बघा मस्त धमाल चालली आहे. आणि ही सोसायटी ना आमच्या सोसायटीच्या 2 बिल्डिंग्स आहेत आणि दोन्ही बिल्डिंगचे जे मराठी जो क्राऊड आहे ना तो सगळा एकत्र असतो. कुठचाही सण असू दे, कुठचाही एक जरी कोणी म्हटलं ना की हा सण आपल्याला साजरा करायचा तर सगळे एकत्र येतात. इवन ना इथून जे सोडून पण गेलेत काही जण तर ते लोकंसुद्धा पुन्हा या सोसायटीमध्ये हे सण साजरे करण्यासाठी येतात आणि खूप छान वाटतं. बरेच लोक म्हणतात की नवीन पिढी आताचे सण वगैरे साजरे नाही करत किंवा त्यांना याची आवड नाही, पण आमच्या सोसायटीतली जी नवीन पिढी आहे ना तर त्यांनीच ही अरेंजमेंट आज केलेली आहे. त्यामध्ये मी आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण एखादं जरी नाव राहिलं ना तर कदाचित त्यांना वाईट वाटेल. पण सकाळी 7 वाजल्यापासून या मुलांची लगबग चालू होती. चिकन आणणं म्हणा, त्याचं लागणारे साहित्य आणणं, 4-10 वेळा तरी ते बाजारात जाऊन येत होते. त्यांच्यासाठी जे जे लागत होतं ते सगळं घेऊन येत होते आणि त्यानंतर हा सण साजरा झाला. आम्ही तर नुसतं फक्त नाममात्र आहोत की आम्ही थोडंसं त्यांना मदत करून देतो. बाकी सगळं जे काही करायचं असतं ना ते ही मुलंच करत असतात आणि बघा इथे मस्त धमाल करतायत. आमच्या सोसायटीतल्या मुलांचं हे हिडन टॅलेंट आहे. अगदी फुटलेले डबे वगैरे सगळं घेऊन आहे ना छान तालात आणि सुरात वाजवतात. बाजूला गाणं चालू आहे स्पीकरवरती, त्यामुळे मी इथे हे गाणंसुद्धा लावू शकत नाही, आवाजसुद्धा तुम्हाला ऐकू शकत नाही. माझ्या चेहऱ्यावरचे रंग सांगत असतील की आम्ही किती होळी खेळली आणि ते फार जास्त दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि आता चला जेवणाची सुरुवात करूया. खूप थकलेत सगळे आणि मस्त वॉश करून घेत आहेत स्वतःला. आता जेवणाची सुरुवात केलेली आहे. इथे आम्ही बनवलेलं आहे चिकन आणि पनीर आणि त्यासोबत पाव. शौर्याला मी सोडून येते. जेवण झालंय आणि आता लेडीज बसल्या जेवणासाठी आणि बघा हे पुन्हा वाजवायला गेलेत आणि वाजवतात मस्त. सोसायटीमध्ये किती मोठे कार्यक्रम असू दे आम्ही स्वतः जेवण करतो. सगळी मदत आम्ही करून देतो. मुलं सगळे फोडणीला वगैरे घालतात आणि आज सुद्धा तसंच झालं. मंडळी तर मी पण आता इथे जेवण घेते आणि मामीने घरून मच्छी आणली होती तर ती सुद्धा माझ्या ताटात टाकली आहे. काळीच ठेवलं होतं यादी माझ्यासाठी कारण मला ते फार आवडतं. आणि मस्त बघा आता इथे बसलोय जेवायला.
सोसायटीच्या कार्यक्रमांमध्ये ही सोलकढी जी असते ना ती आमच्या वेलिंग काकींकडनं स्पॉन्सर असते आणि प्रत्येक कार्यक्रमांमध्ये वेलिंग काकी सोलकढी बनवणार. काकींच्या हातची सोलकढी अगदी बेस्ट असते आणि त्याच्यामुळे ना सगळ्यांनाच त्याची आवड आहे. आणि काही कार्यक्रम असतील ना तरी काकींना त्याच्यासाठी आग्रह करावा लागत नाही, त्या स्वतःच बनवून आणतात. खूप दिवसांनी सगळ्यांना निवांत वेळ मिळाला होता, त्यामुळे सगळ्यांनी अगदी धमाल करून घेतली आहे. आणि आता सगळं आवरल्यानंतर हा आमचा शेवटचा कार्यक्रम असतो, तो म्हणजे भांडी घासणे. आणि इथे बघा सगळे भांडी घास. भांडी घासून सगळ्यांना दमाला झालंय आणि मग आता कोल्ड्रिंक घेतोय. आणि सोसायटीत असली आपुलकीची माणसं असली ना की सगळे सण कसे अगदी मनासारखे साजरे होतात. वेगवेगळ्या गावाची माणसं इथे आहेत, पण गावी न जाण्याचं जे दुःख असतं ना ते आम्हाला कधीच जाणवत नाही, कारण सगळे सण आम्ही छान असे साजरे करतो. हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आमची सोसायटी कशी वाटली.